सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। काँग्रेसचे माजी आमदार व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी आज मुंबई येथे भाजपात प्रवेश केला। यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते। याचवेळी माजी नगरसेवक जयकुमार माने, नागेश ताकमोगे, पृथ्वीराज माने यांचाही भाजपात प्रवेश झाला। आदरणीय महाराष्ट्राचे अध्यक्ष चव्हाण साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय कल्याण शेट्टी साहेब, आदरणीय कृपाशंकरजी साहेब, व्यासपीठावर सर्व आमचे सहकारी बंधूंनो, आज अनेक वर्ष मी वेगळ्या पक्षात काम करत होतो, पण भाजपची ध्येय धोरणं, भाजपचा विचारसरणी, भाजपचा विकासाचा गाडा हा सर्व बघितला। सर्व आम्ही आमचे कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण भाजपमध्ये आपण प्रवेश करू। आदरणीय सचिनदादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला काम करायला आवडेल आणि चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करेन। पक्षाची प्रतिष्ठा पक्षाशी निष्ठावंत राहील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा हेतू माझ्या डोळ्यासमोर आहे। आम्ही म्हणून सर्व आदरणीय प्रदेशाध्यक्षाच्या आदरणीय बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत आज मी भाजपमध्ये प्रवेश करतोय आणि मला प्रवेश दिला त्याबद्दल मी अध्यक्षांचा आणि सगळ्यांचा आभार मानतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।